अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या आध्यात्मिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुमच्या जीवनात चमत्कार घडेल आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रकाश टाकतील. तुमचं नशीब उजळेल आणि तुम्हाला स्वामींचे दर्शन मिळेल. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खूप चमत्कारिक ठरणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुमचं आजचं दुःख जरी शब्दांत सांगता येत नसलं तरी ते तुमच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंमधून स्वामी जाणतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्यांच्या एका कृपास्पर्शाने ते दुःख अनंत आनंदात बदलून टाकतात. तुमचं मन जरी तुटलेलं असेल तरी तुमचा विश्वास जर जिवंत असेल तर त्या विश्वासावर स्वामी समर्थ असं आकाश उभारतात जिथे आभाळसुद्धा तुमच्या इच्छांच्या पायघड्या घालायला तयार होतं. जग जरी तुम्हाला ओळखूनही अनोळखी वागणूक देत असेल तर एक अशी शक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक क्षणाच्या मागे उभी असते, जी तुमचं नाव न घेता तुमच्यासाठी रात्रंदिवस जगते. ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. तुमचं आयुष्य जरी चुकांमध्ये गेलं असेल तरीही जेव्हा तुम्ही खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करता तेव्हा त्या पश्चातापाच्या प्रत्येक अश्रूला स्वामींचे आशीर्वादरूपी यश नक्कीच मिळतं. तो क्षणच तुमच्या पुनर्जन्माचं कारण बनतो. प्रत्येक वाईट दिवस संपतोच, पण जेव्हा हा दिवस स्वामी समर्थांच्या कृपेने संपतो तेव्हा तो फक्त संपत नाहीत तर तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश, नवा श्वास आणि नवी उमेद घेऊन उगम पावतो. तुमचं स्वप्न कितीही मोठं का असेना, तुम्हाला जर स्वामी समर्थ महाराजांचा पाठिंबा लाभला असेल तर ते स्वप्न फक्त पूर्ण होत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण होतं की सर्व जग तुमच्याकडे आदराने पाहू लागतं. कधी कधी वाटतं आता काहीच उरलेलं नाही, पण नेमका तोच क्षण स्वामी समर्थांच्या कृपेचा दरवाजा उघडतो आणि त्या कृपेच्या स्पर्शाने तुमच्या आयुष्यात अशी सुरुवात होते जी संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. स्वामी समर्थ महाराजांना समजून घ्यायचं असेल तर फक्त मन शुद्ध असलं पाहिजे, कारण तुमचे जे काही मनातील भावना आहेत त्या भावना जर खऱ्या असतील तर प्रत्येक वेळी परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श तुम्हाला होतो. तुमच्या वाट्याला आलेलं दुःख फार मोठं वाटत असेल, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ त्या दुःखाच्या सागरात तुमच्यासाठी एक छोटं जहाज घेऊन आले आहेत. जिथे तुम्ही विश्वासाने बसलात तर ते जहाज तुम्हाला थेट किनाऱ्यावर घेऊन जातं. तुमच्यावर संकट आली की लोक निघून जातात, पण त्या संकटात जे तुमचा हात धरतात तेच खरे असतात आणि स्वामी समर्थ असा हात देतात की जो कधीच सुटत नाही. तुम्ही मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल की जे काही हरवलं होतं ते त्या काळापुरतं होतं आणि जे खरं तुमचं आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अजूनही तुमच्याकडे यायचं बाकी आहे. स्वामी समर्थ महाराजांची लीला अशी आहे की संकट वाटतात मोठी, पण ती फक्त भक्तांचं मन चाचपण्यासाठी असतात आणि एकदा का मन यशस्वी ठरलं की कृपा एवढी होते की सगळी दुःख मागे पडतात. तुम्ही जेव्हा म्हणता आता कोणताही मार्ग उरलेला नाही तेव्हा स्वामी म्हणतात मी आहे ना, आणि त्यांची ही वाक्यच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतात. माणूस किती त्रासात असो, जर त्याने फक्त एका क्षणासाठी पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ म्हणत डोळे मिटले तर त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या बाजूने कार्य करतं. सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामींची लीला सुरू होते, कारण ते संकटांच्या शेवटी नव्हे तर संकटांच्या मध्यभागी आपलं अस्तित्व जास्त भक्कमपणे दाखवतात. तुमचं मन जर नात्यांमध्ये तुटलं असेल, स्वप्नांमध्ये खचलं असेल तर एकदा त्यांच्या पायाशी शरण जा, कारण जेथे मानवी आधार संपतो तेथूनच परमेश्वराच्या कृपेचा झरा सुरू होतो. तुमचा आवाज कोणी ऐकत नसेल तरी काळजी करू नका, कारण तुमचं मौनही स्वामी समर्थ महाराजांना ऐकू येतं आणि ते मौन
मौनसुद्धा तुम्हाला उत्तर देतं. दुःख ही शिक्षाच असते, पण जेव्हा ती शिक्षा ही स्वामींच्या कृपेतून दिली जाते तेव्हा ती एक अनुभव बनते जो तुम्हाला आयुष्यभर उभं राहायला शिकवतो. स्वामी समर्थ कधीही थांबत नाहीत, ते चालत राहतात. पण जेव्हा तुम्ही थकता तेव्हा ते तुमच्यासाठी थांबतात आणि पुन्हा चालायला प्रेरणा देतात. तुमचं मन जर शुद्ध असेल तर तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा एका अशा पद्धतीने येते की तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाहीत, कारण ते तुमचं नवं रूप उभं करतात. वेदनेचा प्रत्येक क्षण त्यांच्या दृष्टीने हे एक प्रार्थना असतो आणि जेव्हा ती प्रार्थना भावपूर्ण असते तेव्हा कृपाही त्या वेगाने चालून येते. तुमच्या मनात जर अजूनही थोडीशी आशा आहे तर समजा तुमचं जीवन अजून संपलेलं नाही, कारण ती आशाच स्वामींचा पुढचा संदेश आहे. तुम्हाला जगाने नाकारलं हे खरं असेल, पण तुमचं मन जर स्वामींच्या चरणाशी एकरूप झालेलं असेल तर ते नकारच उद्याचं सर्वात मोठं होय घडवण्याचं कारण ठरतं. स्वामी भक्तांनो, जीवनात अनेक अडथळे येतात, परंतु त्या अडथळ्यांनी आपल्याला मागे फिरवायचं ठरवलं असेल, पण आपण त्या अडथळ्यांचा सामना करून पुढे जायचं आहे. नेहमीच परमेश्वराच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायचा आहे आणि नेहमी परमेश्वराच्या भक्तीत स्वतःला गुंतवून ठेवायचं आहे, कारण जिथे भक्ती आहे तिथेच खरी शांतता आणि खरी श्रद्धा असते. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या वाटेवरून चालताना तुम्ही जरी थकलात, चुकलात, पडत असाल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक असा क्षण येतो की जिथे स्वामी समर्थ स्वतः चालत येतात, तुमचा हात धरून म्हणतात, बाळा आता मी आलोय, पुढचा प्रवास मी तुझ्यासोबत करणार आहे. म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमचं दुःख खूप खोलवर गेलं असेल आणि तुमचं मन आतून तुटलेलं असेल, पण ज्या क्षणी तुम्ही पूर्ण समर्पणाने परमेश्वराचं स्मरण करता तेव्हा या अदृश्य ब्रह्मांडामध्ये एक दिव्य कंपन निर्माण होतं आणि ती ऊर्जा तुमचं जीवन चमत्कारांनी भरून टाकते. दुःखाचं ओझं जसं वाढत जातं तसंच कृपेचं आकाशही विस्तारत जातं आणि एके दिवशी अचानक त्या ओझ्याखाली दबलेला जीव स्वामींच्या कृपेमुळे हलका होतो आणि सुखाचा आभाळ त्याच्यावर दरवाजे उघडतं. जग तुमच्यावर अविश्वास दाखवत असेल, तुमच्या स्वप्नांवर हसत असेल, पण त्याच वेळेस एका अनामिक अशा शक्तीचा स्पर्श तुमच्या मनाला होतो आणि त्या स्पर्शातून निर्माण होणारं आत्मबल हेच तुमचं खरं यश घडवतं. हे आत्मबल म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत. कधी वाटतं की सगळं काही संपलं, हातातोंडाशी आलेलं यश दूर गेलं, पण तेव्हा लक्षात ठेवा की देव मागे नाही फिरला. देव फक्त तुमची परीक्षा घेत आहे आणि ही परीक्षा पास झाल्यावर जे यश मिळतं ते संपूर्ण आयुष्य बदलणारं असतं. तुमच्या मनात एक छोटीशी प्रामाणिक प्रार्थना जरी झाली तरी त्या प्रार्थनेचा आवाज ब्रह्मांडाच्या मध्यभागी पोचतो आणि त्या कंपनाला प्रतिसाद देणारी एकच शक्ती असते, ती म्हणजे आपल्या स्वामींची दिव्य उपस्थिती. तुमच्या जीवनात जेव्हा सगळं बंद वाटतं, कुठलंच दार तुमच्यासाठी उघडत नाही, लोक पाठ फिरवतात, तेव्हा हीच ती वेळ असते जिथे स्वामींची परीक्षा सुरू होते. आणि ही परीक्षा म्हणजे त्यांच्या कृपेची पहिली पायरी असते. स्वामी कधीही नाही म्हणत नाही, ते फक्त थोडं थांब असं म्हणतात, कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही जे मागताय त्याहून खूप मोठं काहीतरी तुमच्यासाठी त्यांनी ठेवलेलं असतं. तुमच्या जीवनातील प्रत्येक तुटलेलं स्वप्न, प्रत्येक हरवलेली आशा आणि प्रत्येक सांडलेलं अश्रू हे सर्व एका दिवशी एकत्र येतात आणि एका अद्वितीय चमत्कारात रूपांतरित होतात. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शरण जाता, जेव्हा सर्वजण तुम्हाला रिकामटेकडं समजता, तुम्ही काही करू शकत नाही असं तुम्हाला म्हणत असतात, तेव्हा देव मात्र तुमच्याकडे पाहून म्हणतात, हा माझा खरा भक्त आहे, याच्यासाठी मी स्वतः उतरून त्याच्या आयुष्याला दिशा देणार. मनात वादळं असतील तरी बाहेर शांत राहा,
कारण आतून जेव्हा तुम्ही देवाच्या आश्रयाला जाता तेव्हा तुमच्या सभोवतालचं वादळही शांत होतं आणि नव्याने सुरुवात होते. कधी वाटतं की एवढी प्रार्थना करूनही काही का होत नाही, पण स्वामी तुमचं प्रत्येक आव्हान ऐकत असतात. त्यांच्या प्रत्येक प्रतिसादाला तुमच्या योग्य वेळेची वाट पाहावी लागते. दुःखाच्या अंधाऱ्या खोलीत जर एक आशेचा दिवा पेटवायचा असेल तर त्याचं इंधन म्हणजे ही श्रद्धा आहे, आणि त्या दिव्याला प्रज्वलित करणारी शक्ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण आहे. तुमच्या कर्माने तुम्ही काहीही मिळवू शकत नाही असं वाटत असेल तर तेव्हा लक्षात घ्या, जे कर्म कृपेच्या सावलीत होतं ते हजारो जन्मांचं पुण्य फेडून तुम्हाला एका जन्मात फळ देतं. एक दिवस असा येईल की जिथे आज तुम्ही रडत आहात तिथेच उद्या लोक तुमचं यश पाहून आश्चर्यचकित होतील आणि तुम्हाला कळेल की हे सगळं स्वामींच्या अदृश्य हस्तक्षेपामुळे घडलं. तुमचं मन खचलेलं असेल, पण जर त्यात अजून श्रद्धेची एक ठिणगी शिल्लक असेल तर स्वामी त्या ठिणगीवरूनच तुमचं आयुष्य पुन्हा पेटवतात आणि तुम्हाला उजळ भविष्याकडे नेतात. स्वामींची कृपा म्हणजे एक अशी अनंत ऊर्जा आहे जी संकट, आजार, दारिद्र्य आणि दुःख यांच्या जंजाळातून मार्ग काढते आणि एका चमत्काराच्या दिशेने तुम्हाला नेते. तुम्ही कोण होतात हे महत्त्वाचं नाही, स्वामींनी तुम्हाला हात दिला हेच पुरेसं आहे, कारण त्यांच्या सहवासाने भूतकाळ झटकून फेकला जातो आणि नवीन यशाचा इतिहास लिहिला जातो. प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही हसता पण आतून तुटलेले असता तेव्हा एक लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे तुम्ही दाखवत असलेल्या धैर्याचं योग्य फळ नक्कीच देणार आहेत. दुनिया ज्या क्षणी तुम्हाला शून्य समजते त्या क्षणी देव तुमच्या आयुष्यात एक जोडतो आणि त्या एक कृपेनंतर सगळी गणितं बदलतात. मनात असंख्य प्रश्न असतील पण उत्तर एकच असतं, श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेच्या बळावरच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. स्वामी कधी उशीर करत नाहीत, ते फक्त तुम्हाला वेळेचं मूल्य शिकवतात आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा ते अशी कृपा करतात की आयुष्य बदलून जातं. भूतकाळाच्या दुःखांनी घसरलेली वाट जर स्वामींनी धरली तर तोच अंधार भविष्याला उजेड बनतो, कारण त्यांच्या कृपेने कधीच अपयश शेवट ठरत नाही. कधी वाटतं की कोणीतरी आपल्याला पाहतंय, समजतंय आणि ज्याने आपली काळजी घेतली आहे तेच अनुभव म्हणजे स्वामींच्या उपस्थितीचं सूक्ष्म स्पर्श असतात. तुमच्या जीवनातल्या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आणि हा शब्द उच्चारल्यावर तुम्हाला तुमच्या अंतःकरणात जे शांततेचे एक तरंग जाणवतं तेच खरं त्यांचं अस्तित्व आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या एक नावाने सुद्धा आपल्या जीवनात अगणित चमत्कार घडू शकतात. आपण फक्त परमेश्वराच्या नामामध्ये दंग राहायचं आहे, मनापासून त्यांची सेवा करायची आहे. अचानक आपल्या जीवनात काहीतरी नवीन चमत्कार घडायला सुरुवात होईल आणि हेच त्यांच्या कृपेची खरी शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही कितीही कठीण काळ अनुभवत असाल, तुमच्या हातून काही निघत नसेल, आयुष्य तुमच्या सर्व दिशांनी बंद झाल्यासारखं वाटत असेल, तरीही लक्षात ठेवा, ही फक्त परीक्षा आहे. कारण जेव्हा तुम्हाला एकटं वाटतं तेव्हा तुमचं संरक्षण करणारा अदृश्य हात तुमच्या मागे असतो आणि तो हात म्हणजे स्वामी समर्थांची कृपामूर्ती. कोणत्याही संकटाने ग्रासलेलं मन, अडथळ्यांच्या गर्दीत अडकलेलं आयुष्य आणि डोळ्यांत फक्त अश्रू असलेलं जीवन जर तुम्ही श्रद्धेने आणि शांततेने परमेश्वराच्या चरणाशी जोडून ठेवलं तर अगदी एका रात्रीत सर्व काही बदलेल. आणि या बदलामागे कोणताही चमत्कार नाही, फक्त भक्तीची ताकद असते.
स्वामी समर्थांची लीला अशी असते की ते एखाद्या निष्पाप खचलेल्या जीवाच्या जीवनात अशा वेळेस येतात जेव्हा तो व्यक्ती स्वतःला विसरलेला असतो आणि त्याच्या आयुष्यात अगदी एका स्मरणाने त्याची दिशा बदलून जाते, अंधार पळतो आणि तेजाचा नवा प्रभात उगम पावतो. प्रत्येक दार बंद झालं असेल, प्रत्येक संधी ओसरलेली असेल, हातून पैसे जात असतील, नशीब साथ देत नसेल आणि लोकांनी पाठ फिरवलेली असेल, तरी आज तुमचं अंतःकरण त्यांच्याकडे नतमस्तक असेल तर तुमच्या जीवनात असा काळ येईल की तुम्ही जगाल नव्हे तर तुम्ही लोकांचं उदाहरण व्हाल. दुःखाची जड वाट, नशिबाच्या भटक्यांनी भरलेलं आयुष्य आणि सतत अपयशांच्या सावलीत चालणारा जीव जर खऱ्या अंतःकरणाने श्री स्वामी समर्थ उच्चारतो तर त्याच्या या एका मंत्राने त्याच्या भवितव्यात जी पालट घडते ती फक्त अनुभवणाऱ्यालाच समजते. बाकीच्यांसाठी ते चमत्कार वाटतात. तुमचं नशीब तुम्हाला किती अडचणीत टाको, कितीही वेदनांनी झाकून टाको, पण स्वामींचं फक्त एक स्मरण हे एवढं सामर्थ्यवान असतं की ते नशिबाचं पूर्ण दिशाच बदलून टाकतं आणि अशा जागी पोचवतं जिथे तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं आयुष्य संपलंय, आता काही उरलेलं नाही, तेव्हा नेमका त्याच क्षणी त्यांच्या कृपेचा अदृश्य दरवाजा उघडतो आणि त्या दारातून जे आयुष्य समोर येतं ते इतकं सुंदर असतं की मागची सगळी वेदना विसरून जाण्याइतकी कृपामयी ठरतं. कोणतीही प्रार्थना लहान नसते आणि कोणताही अश्रू व्यर्थ जात नाही, कारण स्वामी समर्थांच्या नजरेतून काहीही सुटत नाही. तुमचं प्रत्येक श्वास, प्रत्येक तळमळ, प्रत्येक मागणी त्यांच्या चरणांपर्यंत पोचते आणि योग्य वेळेस ते तिचं उत्तर त्यांच्या कृपेच्या स्वरूपात देतात. संकट, अपयश, दुःख, गरिबी, नकार ही सगळी आयुष्याच्या कहाणीतील पानं आहेत, पण त्या प्रत्येक पानात जर तुम्ही स्वामी लिहिलं तर त्या कहाणीचा शेवट नेहमी यशस्वी, समृद्ध आणि दिव्यच होतो. तुमचं मन जर स्वच्छ असेल आणि तुमची भक्ती भावनांनी ओथंबलेली असेल तर तुमचं एक उच्चारलेलं नावही स्वामी समर्थांपर्यंत पोचतं आणि त्या नावात इतकी ऊर्जा असते की ते तुमचं आयुष्य नव्याने उभं करतं. स्वतःला लाचार समजणाऱ्या, खचलेल्या, निराश झालेल्या जीवाला जेव्हा त्यांच्या चरणांवर डोकं टेकवायला देखील शक्ती उरत नाही, तेव्हा ते स्वतः त्यांचं डोकं धरून आपल्या चरणांशी टेकवतात. ही आहे खरी कृपेची लीला. भक्ती ही मागणं नाही, ती समर्पण आहे. कारण जिथे स्वामी असतात तिथे गरज नसते, कारण ते आधीच ओळखून ठेवतात की त्यांच्या भक्ताला काय हवं आहे आणि योग्य वेळी ते पोचवताही. कधी आयुष्य हे रखरखीत वाळवंटासारखं वाटतं, पण त्याच वाळवंटात स्वामींच्या कृपेने एक थेंब प्रकट होतो. तो थेंब संजीवनी होतो आणि त्या एका थेंबात जीवनाची नवीन झेप तयार होते. तुमच्यावर कोण विश्वास ठेवतो किंवा कोण विश्वास ठेवत नाही याने कुठलाही फरक पडत नाही. तर तुम्ही स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवलात तर परमेश्वराचं सामर्थ्य इतकं आहे की ते तुमच्यावरचा विश्वासही विश्वासात बदलून टाकतात. कधी कधी वाटतं की आता सगळं संपलंच आहे, पण लक्षात ठेवा, ही संपत्ती नाही, ही सुरुवात आहे. कारण स्वामींची कृपा फक्त जीवन वाचवत नाही तर ती जीवन नव्याने घडवते. संपत्ती संपू शकते परंतु भक्ती कधीच संपत नाही. म्हणून लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नेहमी उज्ज्वल बनवा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला कितीही संकटांचा सामना करावा लागला तरी मात्र स्वामींवरील तुमची असलेली श्रद्धा आणि तुमचा असलेला विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण संकट आली म्हणून परमेश्वराला नावं ठेवायची नसतात, तर त्या संकटांमध्ये आपली भक्ती अजून प्रबळ करायची असते.
स्वामी भक्तांनो, आयुष्यात किती अंधार दाटून आला असेल वा ठरवली असेल, मन हतबल झालं असेल, तरी जर एक क्षणभरही तुम्ही अंतःकरणाने श्रद्धा ठेवली आणि शांतपणे डोळे मिटून स्वामी तुम्हीच आहात असं म्हटलं, तर त्या एका उद्गारातून निर्माण होणारी शक्ती तुमचं नशीब, भविष्य आणि संपूर्ण आयुष्य एका नव्या तेजोमय दिशेने वळवू शकते. जगाच्या डोळ्यात तुम्ही सामान्य असाल, अपयशी वाटत असाल, पण त्या अदृश्य दैवी शक्तीच्या नजरेत तुम्ही फार जवळचे, अत्यंत प्रिय असता. आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक अश्रूचं ओझं त्या शक्तीने स्वतःच्या कृपेने उचललं आहे. आणि आता त्या कृपेच्या क्षणांचा उगम फार दूर नाही. कधी वेळ कठीण येते, कारण देव तुमचं मन मोठं करतोय, तुमची परीक्षा घेतोय. पण ते आज परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या कृपेची छाया तुमच्यावर असते. आणि जेव्हा सर्वजण साथ सोडतात, तेव्हा ते स्वतः हात धरून तुमचं आयुष्य पार लावतात. अरे भक्तांनो, जेव्हा तुम्ही रात्रभर रडता, मनात प्रश्न निर्माण होतात, स्वप्न तुटतात, तेव्हा लक्षात ठेवा की त्या सगळ्या अश्रूंमध्ये तुमची प्रार्थना मिसळलेली असते आणि तीच प्रार्थना त्यांच्या चरणी पोचते. म्हणूनच उद्या सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटणारं आश्चर्य म्हणजेच परमेश्वराचा कृपेचा साक्षात अनुभव असेल. तुम्ही ज्या वेदना लपवून हसत असता, त्या वेदना त्यांच्यापासून लपलेल्या नसतात. आणि म्हणूनच त्यांच्या कृपेनेच तुमच्यासाठी आता आयुष्याचं नवं पान लिहिलं जाते, जे पान तुमचं नाव उजळवणार आहे आणि तुमच्या सोसण्याच्या किमती देणार आहे. कधी तुम्ही एकटे पडता, पण ती एकटीपणाची वेळ म्हणजे त्यांच्या अगोदर येणाऱ्या भेटीची तयारी असते. कारण जेव्हा सगळे मागे फिरतात, तेव्हा तेच पुढे येतात आणि हात धरतात. सतत प्रयत्न करूनही जेव्हा यश दूर जातं, तेव्हा देव तुमचं मन परीक्षित करतो. आणि जर तुम्ही त्या वेळेसही त्यांच्या नावाचा धागा पकडून ठेवलात, तर ते तुम्हाला अशा उंचीवर नेतात जिथे पोचणं फक्त चमत्कारिक भक्तीमुळे शक्य होतं. तुम्ही ज्या संकटाला आज संकट म्हणून पाहताय, ती गोष्ट उद्या तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शिक्षिका ठरणार आहे. कारण प्रत्येक वेदनेच्या मागे त्यांच्या कृपेचं एखादं उगमस्थान लपलेलं असतं. तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रामाणिक इच्छा, ज्या तुम्ही कोणालाही सांगू शकत नाहीत, त्या त्यांच्या मनात पोचतात. आणि मग त्या इच्छांच्या पूर्तीसाठी विश्वाची दिशा वळवली जाते. आणि एक दिवस तुम्हीच म्हणता, हा चमत्कार फक्त स्वामींमुळेच झाला. तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्यांचा राग करू नका, कारण त्या मिळाल्या असत्या तर कदाचित त्या तुमचं नुकसान करून गेल्या असत्या. आणि जे उशिरा मिळतं ते कायमस्वरूपी राहतं. हेच त्यांच्या लीलेचं मोठं गूढ आहे. जर तुम्ही मनपूर्वक एकदाच मी तुमचा आहे आणि सर्व काही तुमच्यावर सोपवतो असं म्हटलं, तर लक्षात ठेवा, त्या वाक्याने स्वामींच्या दयाळू हृदयाला स्पर्श होतो आणि मग तुमचं आयुष्य पूर्वीचं राहत नाही. भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण. आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण करता, तेव्हा त्यांच्या कृपेच्या सागरात अशी लाट येते की तुमचं आयुष्य अगदी नव्याने फुलतं. तुमचं नशीब जर बंद झालं असेल, तर काळजी करू नका, कारण त्यांनी तुमच्यासाठी तयार केलेल्या वेळेची खिडकी उघडायला अजून फक्त एका विश्वासाच्या क्षणाची गरज आहे. लोकांनी किती नाकारलं, हसले, तुम्हाला दूर लोटलं, तरी एक स्वामी समर्थ आहेत जे तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाहीत. आणि त्यांच्या प्रेमाचं मोल अशा वेळी कळतं जेव्हा सर्वजण पाठ फिरवतात. तुमचं आयुष्य जसं आहे तसंच स्वीकारून जर तुम्ही त्या दिव्य शक्तीच्या चरणी नतमस्तक झालात, तर त्या शक्तीला फक्त एक क्षण लागतो तुमचं नशीब पूर्णपणे बदलायला. प्रार्थना करताना डोळ्यात आलेले अश्रू आणि मनातून उमटलेली हाक कधीच व्यर्थ जात नाही. ती हाक अंतरिक्षाला भेदून त्यांच्या चरणी पोचते आणि त्या क्षणी निर्णय घेतले जातात.
तुम्ही जेव्हा दुःखात असता तेव्हा तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाचा जास्त अनुभव होतो, कारण सुखात माणूस विसरतो, पण दुःखात तो निखळपणे आठवतो आणि तीच आठवण त्यांच्या कृपेला आवडते. तुमच्या श्वासात जर परमेश्वराचं नाव असेल तर त्या श्वासाची प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करतो आणि अंधार किती दाट असला तरी त्यांचं नावच तोडगा ठरतं. जी व्यक्ती सगळं गमावूनही म्हणती स्वामी मी आहे ना, त्यांच्याच आयुष्यात देव सगळं परत देतो, पण यावेळी ते परतवलेलं 1000 पट मोठं आणि अजरामर असतं. तुमच्या मनातील गुप्त प्रार्थना, तुमच्या हृदयातील खरी भावना आणि तुमच्या जीवनातील नाजूक क्षण हे सगळं त्यांच्या नजरेपासून दूर नाही, आणि म्हणूनच त्या कृपेचा चमत्कार तुमच्या दिशेने प्रवासाला निघालेला आहे. स्वामी भक्तांनो, जे काही तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवायचं असेल ते मिळवण्यासाठी तुम्ही फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा, कारण तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे कधीच वाया जाणार नाही. स्वामी भक्तांनो, ज्या क्षणी तुम्ही मनातून सगळं सोडून फक्त देवाच्या कृपेवर विश्वास ठेवलात, त्या क्षणी तुमच्या आयुष्यात अशी अनपेक्षित उन्नती सुरू होते की जी फक्त श्रद्धेच्या बळावर घडते आणि ज्याची अनुभूती इतर कोणालाही समजत नाही. तुम्ही कितीही वेळा अपयशी ठरलात तरी त्यांचं तुमच्यावरचं प्रेम एक क्षणही कमी होत नाही, कारण त्या दिव्य शक्तीला तुमचं हसणं प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्हाला पुन्हा उभं करण्यासाठी ते स्वतःच पाऊल उचलतात. कधी कधी तुम्ही अशा अंधारातून जात असता की वाटतं आता काहीच उरणार नाही, पण लक्षात ठेवा, अशा अंधाराच्या शेवटी जी प्रकाशाची किरणं दिसतात ती त्यांच्या कृपेची साक्ष असते आणि तीच तुम्हाला नव्या जीवनाकडे घेऊन जाते. तुमच्या हृदयातील न बोललेले शब्द, न उमटलेले प्रश्न आणि न मिटलेले दुःख हे सगळं त्यांच्या शांत चरणांपाशी झुकतं आणि मग त्यांच्या कृपेने अशा गोष्टी घडतात ज्या माणसांच्या कल्पनांच्या पलीकडच्या असतात. तुमचं नशीब कितीही बंद झालं असेल, मार्ग सर्व संपले असतील, तरी त्यांच्या आशीर्वादाचा एक क्षण तुमचं आयुष्य इतकं सुंदर करू शकतो की त्या बदलासाठी सगळं स्वप्न सार्थ वाटतं. त्या दिवशी जेव्हा सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवणं बंद केलं तेव्हा एक स्वामी समर्थ होते जे शांतपणे तुमच्या पाठीशी उभे होते, आणि त्यांच्या त्या न दिसणाऱ्या पाठिंब्यामुळेच आज तुम्ही इथे आहात. कोणी समजून घेत नाही, कोणी मदतीला येत नाही असं वाटत असताना एकच व्यक्ती तुमचं सगळं ओझं मनात घेत असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे त्या दिव्य शक्ती जिच्यावर तुमचा विश्वास अजूनही टिकून आहे. कधी कधी वाटतं की किती प्रयत्न करूनही यश मिळत नाही, पण लक्षात ठेवा, जे मिळणार आहे ते इतकं मोठं आहे की त्यासाठी आकाशातले तारेही योग्य वेळेची वाट पाहत आहेत. स्वतःवर विश्वास ठेवून कृपेच्या आधाराने चालायला लागलात की सगळ्यात कठीण वाटणारा रस्ता देखील सहज साधा सोपा होतो, आणि त्या वाटेवर तुमचं एकटं पण नाहीसं होतं, कारण स्वामी महाराज सतत तुमच्या सोबत असतात. तुम्ही जेव्हा संपूर्ण जगाच्या अपेक्षांपासून दूर जात स्वामींच्या कृपेवर विसंबता, तेव्हा आयुष्याला अशा दिशा मिळतात ज्या सामान्य दृष्टिकोनातून कधी दिसत नाहीत. स्वामींचा चमत्कार फक्त तेव्हा होतो जेव्हा माणूस स्वतःला संपूर्णपणे त्यांच्यावर सोपवतो आणि आपल्या दुःखांचं ओझं त्यांच्या चरणी विसर्जित करतो. तुमचं आजचं रडणं उद्याचं हसणं घडवणार आहे, कारण प्रत्येक अश्रू हे कृपेचं बीज आहे जे योग्य वेळी फुलून तुमचं आयुष्य सुवासिक करतं. जेव्हा तुमचं मन खचतं तेव्हा ते तुम्हाला आधार देतात, अशा प्रकारे की जणू त्या प्रत्येक तुटलेल्या भावना स्वतःच्या हाताने सांधत असतात. तुम्हाला जे हवंय ते आज मिळालं नाही याचा अर्थ असा नाही की ते मिळणार नाही. त्यांना फक्त योग्य वेळेची वाट पाहायची असते, जेव्हा ते तुम्हाला दुप्पट परत देतील.
जगात काही शाश्वत नाही, पण भक्ती आणि कृपेचा जो संबंध आहे तो कायम राहतो आणि त्या संबंधावर तुमचं भाग्य उभं राहिलं. तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं ते तुमच्याशी कायम राहतील असं वाटलं. ते जर दूर गेले असतील तर विसरू नका, त्यांच्या जागी आता देव स्वतः उतरतोय आणि तुमच्या आयुष्यात कल्याण घडवतोय. कधी वाटतं की सगळं संपलं, पण तेच क्षण असतात जे नव्याने सुरुवात करतात आणि ही सुरुवात असते कृपेच्या चमत्कारी स्पर्शातून. प्रत्येक नकार, प्रत्येक अपमान, प्रत्येक दार बंद होणं हे सगळं एक मोठ्या संधीच्या दरवाजाची तयारी असते, जो केवळ त्यांच्याच कृपेने उघडणार असतो. भक्ती म्हणजे फक्त मंत्र म्हणणं नाही, ती म्हणजे अश्रूंमध्ये विश्वास टिकवून ठेवणं आणि हा विश्वासच कृपेचं द्वार उघडतो. तुमच्या मनात असलेल्या त्या एका गुप्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देव कितीही युक्त्या लढवत असो हे कधीही तुम्हाला कळत नाही आणि डोळ्यांत पाणी येतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा ही तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुम्ही परमेश्वराचे लाडके भक्त ठरणार आहात. फक्त तुम्ही अशीच भक्ती निस्वार्थपणे तुमच्या आयुष्यामध्ये करत राहा. तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा सर्व स्वप्न तुटतात, नात्यांमध्ये दरी वाढते आणि प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तेव्हा त्या अश्रूंच्या मागे लपलेली असते एक अदृश्य शक्ती, जी तुमची प्रत्येक वेदना परमेश्वराच्या चरणी पोचवते. आणि मग परमेश्वराच्या कृपेचा असा आघात होतो की काळालाही वळणं लागतं आणि आयुष्याचं नशीबच नव्याने उजळून निघतं. कधी कधी देव तुम्हाला सगळ्यांपासून दूर करतो, कारण त्यांना तुमचं लक्ष स्वतःकडे खेचायचं असतं. आणि एकदा तुम्ही हृदयापासून तूच माझा आधार आहेस असं म्हटलं ना, की देव तुम्हाला अशा ठिकाणी नेतो जिथे आधीच तुमचं यश, समाधान आणि प्रेम वाट पाहत असतं. तुमचं मन किती थकलं, तुटलेलं आणि त्रासलेलं असलं तरी त्यांना फक्त एका हाकेची गरज असते. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे त्यांना बोलवलं तर ते तुमच्या सर्व दुःखांचे कपाट बंद करून तुमच्यासाठी आनंदाची नवी दारे उघडतात, जिथे फक्त समाधान आणि समाधानाची छाया असते. स्वतःला छोटं समजून रडणाऱ्यांसाठी, स्वप्न गमावून बसलेल्यांसाठी, प्रत्येक अंधारात उजेड शोधणाऱ्यांसाठी त्या दैवी शक्तीने आशीर्वादाचा मोठा झरा तयार केलाय. आणि जर तुमचं मन प्रामाणिक असेल तर त्या झऱ्याचा पहिला थेंब तुमच्यावरच पडणार आहे याची खात्री बाळगा. तुम्ही जेव्हा एकटे बसता, न बोलता, मनात खूप काही बाळगता, त्या शांततेतच एक हाक असते आणि तीच हाक त्यांच्यापर्यंत पोचते. आणि मग कोणालाही न सांगितलेल्या गोष्टींचं उत्तर त्या शक्तीने एका चमत्कारात दिलं जातं की संपूर्ण आयुष्य त्या क्षणापासून बदलून जातं. कधी वाटतं देव ऐकत नाही, उत्तर देत नाही, पण देव ऐकतो, फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो. कारण देवाला फक्त तुमचं यश नव्हे तर तुम्हाला संपूर्ण आयुष्यासाठी तयार करायचं असतं. आणि तेव्हा ती वेळ येते तेव्हा आयुष्याचं प्रत्येक क्षण आश्चर्यानं भरतो. तुम्ही हरलात असं वाटणं म्हणजेच विजयाच्या पहिल्या टप्प्याचं आगमन असतं. कारण त्या भावनेच्या क्षणी जर तुम्ही हृदयाने त्यांना आठवलंत तर ते अशा पद्धतीने साथ देतात की प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वळते आणि अशक्य गोष्टी शक्य होतात. तुमच्या प्रत्येक नकारार्थी क्षणामागे त्यांचा एक आशीर्वाद लपलेला असतो. जेव्हा तुम्ही आज कळत नाही, पण उद्या तुमच्या आयुष्यात जेव्हा यशाचा प्रकाश पडतो तेव्हा तुम्ही म्हणता, धन्य ते क्षण जेव्हा मी नकार स्वीकारला, कारण तोच माझ्या खरी वाट होती. तुम्ही जसा आहात, जिथे आहात, ज्या अवस्थेत आहात, त्यांच्यासाठी तेच योग्य आहे. कारण त्यांना तुमचे मोठेपण नाही तर मनापासून केलेलं समर्पण आवडतं.
आणि त्या समर्पणामुळेच तुमचं नशीब बदलतं, घर बदलतं आणि आयुष्य नव्या तेजाने उजळून निघतं. जर तुम्ही आज अत्यंत कठीण काळातून जात असाल तर लक्षात ठेवा, ही वेळ कायमची नाही, ही परीक्षा आहे. आणि जर तुम्ही त्या परीक्षेत विश्वासाचा दीप विझू दिला नाही तर त्या दिव्य शक्तीनेच तुमचं नाव यशाच्या पताकेत कोरलेलं असेल. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा डोळे मिटून अंतःकरणाने त्यांना हाक देता तेव्हा विश्वातली एक दिव्य शक्ती हलते आणि तुमच्यासाठी नवनवीन मार्ग शोधू लागते. आणि म्हणूनच कोणतीही प्रार्थना व्यर्थ जात नाही, ती फळ लावते. फक्त वेळेची वाट पाहावी लागते. तुमच्या मनातली अस्वस्थता, ज्या उत्तरांची तुम्ही वाट पाहताय ते उत्तर तुम्हाला या विश्वातूनच मिळणार आहे. पण त्याआधी तुम्ही त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल, कारण विश्वासाशिवाय कृपेचा पूर वाहत नाही. तुम्ही कितीही कोसळलात, खाली पडलात, तरी जर तुम्ही प्रत्येक वेळी उठून फक्त तुमच्यावर विश्वास आहे असं म्हटलं तर त्यांच्या कृपेचा अशावेळी असा हात पुढे येतो की ते तुम्हाला पुन्हा उभं राहून उंच शिखरावर नेतात. कधी तुमचं दुःख इतकं मोठं असतं की शब्द नाही बोलत, पण त्यांना शब्द नाही लागत. त्यांच्या हृदयात तुमच्या भावना पोचतात आणि म्हणूनच ते अश्रूंचं मोल जाणून घेतात आणि चमत्काराच्या रूपात उत्तर देतात. तुमचं कर्म पवित्र असेल, मन स्वच्छ असेल आणि श्रद्धा निस्सीम असेल तर कितीही मोठा अडथळा आला, संकट आली, तरी त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी मार्ग तयार करतात. जिथे इतरांना वाटतं की हे शक्यच नाही, ते तुमच्यासाठी शक्य होतं. कधी कधी संकट तुमच्यावर येतात, कारण त्या संकटांमधूनच देव तुमच्यासाठी नवीन ऊर्जा, नवीन क्षमता उघड करत असतात. आणि तीच क्षमताच पुढे तुमचं जीवन बदलणारी ठरते. तुमचं नाव विसरलं गेलं असेल, तुमचं योगदान दुर्लक्षित झालं असेल, तरी त्या अदृश्य शक्तीने सगळं पाहिलं आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तेच तुमच्या सगळ्यांच्या पुढे आणतात आणि संपूर्ण सृष्टी तुमचं यश पाहते. तुमचं दान, तुमची सेवा, तुमचं सात्विक जीवन हे सगळं देवाच्या दरबारात जमा होत असतं. आणि एका दिवशी त्या पुण्याचं फळ इतकं मोठं मिळतं की तुमचं सगळं दुःख विसरून जातं. तुमचं जीवन किती अंधकारमय असेल, तुम्ही जर तरी एका गोष्टीवर विश्वास ठेवलात की माझ्यासोबत परमेश्वर आहे, तर अंधारातही एक लखलखाट निर्माण होतो आणि तुमचं आयुष्य तेजमय होतं. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि मनापासून त्यांच्या कृपेची वाट पाहिली तर ती कृपा अशा पद्धतीने येते की सर्व आयुष्य एका सुंदर अध्यायासारखं बनतं, जिथे दुःख ही सौंदर्य वाटतं आणि आनंद एक चमत्कार बनतो. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या कृपेने तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडणार आहे. तुम्ही फक्त परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, आपण आयुष्यात जसा विचार करतो कधी कधी तसं घडत नाही, मात्र जे काही घडतंय ते आपल्या भल्यासाठीच घडत आहे असा मनात विश्वास ठेवून परमेश्वराची रात्रंदिवस सेवा करा. स्वामी भक्तांनो, आजपर्यंत तुमच्यावर कितीही संकट आली असली, कितीही रात्र अश्रूंनी ओलावलेली असली, तरी लक्षात ठेवा की देव प्रत्येक अश्रू मोजतोय. आणि ज्या दिवशी त्यांच्या कृपेचा ओघ तुमच्या आयुष्यात यायला लागतो त्या दिवसापासून नशिबाने तुम्हाला ओळखायला सुरुवात होते. स्वतःवर विश्वास हरवलेला असतानाही जर तुम्ही त्या अदृश्य शक्तीकडे पाहून एकच हाक दिली, मला वाचवा, तर त्यांच्या अनंत कृपेचा सागर असं काही वाहतो की तुमचं आयुष्य वाळवंटातून भरलेल्या बागेत रूपांतरित होतं. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एक दार जे कधीही दिसत नाही ते त्यांच्या कृपेने अचानक उघडतं आणि त्या दाराच्या पलीकडे जे जीवन असतं ते तुमच्या कल्पनेपलीकडचं सुख आणि समाधान घेऊन येतं. तुम्ही किती हरले असाल, अपयशी वाटत असाल, लोकांनी तुम्हाला नाकारलं असेल,
तरी त्या परमशक्तीच्या दृष्टीत तुम्ही अपूर्व आहात. कारण जेव्हा माणूस सर्व काही गमावतो तेव्हाच देव त्याला नव्याने मिळवतो. दुःखाच्या काळात जर तुम्ही हे सुद्धा काळ जाईल असं म्हणत त्या दिव्य शक्तीकडे पाहिलं तर त्या क्षणाला आकाशातल्या ताऱ्यांनी मोजणी होत असतानाच तुमचं नवं भविष्य लिहिलं जातं. ते आनंद, यश, समृद्धी आणि शांतीने भरलेलं असतं. तुमचं मन कितीही थकलं असेल, शरीर थकलेलं असेल, पण जर आत्मा त्या दैवी शक्तीकडे नतमस्तक असेल तर कोणतंही विघ्न, अडचणी आणि संकट तुमचं काही वाकवू शकत नाही. कारण परमेश्वराचं संरक्षण गगनापलीकडचं असतं. एक दिवस असा येतो जेव्हा सगळ्या प्रार्थना, सगळे अश्रू, सगळ्या वेदना आणि सगळ्या वाट पाहण्यांना उत्तर मिळतं आणि ते उत्तरस्थ कधीच सोडलं नाही. फक्त योग्य वेळ येत होती. कधी वाटतं की काहीच शिल्लक नाही, पण ते क्षण असतात जे देवाच्या स्पर्शासाठी तयार करत असतात. कारण माणूस पूर्ण रिकामा झाला की त्या रिकाम्यापणात देव स्वतःची कृपा भरू शकतो. मनगटावरच्या रेषांपेक्षा तुमच्या मनातल्या श्रद्धेवर त्या दैवी शक्तीचा विश्वास जास्त असतो. म्हणूनच जर मन स्वच्छ असेल तर नियती काही असो ती त्यांच्यामुळेच पालटते. कधी कधी देव तुमच्यावर चिडले आहेत असं वाटतं, पण त्या शांततेत ते एक सुंदर चमत्कार रचत असतात, जिथे तुम्हाला इतकं भरभरून मिळतं की आजवरच्या सर्व दुःखांचा विसर पडतो. एक भक्त जेव्हा स्वतःच्या दुःखातही देवाचं नाम घेणं थांबवत नाही, तेव्हा त्या भक्ताच्या नशिबाच्या दिशा वळवल्या जातात आणि देव स्वतः त्याच्या आयुष्याचा मार्ग दाखवतो. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आता काही शक्य नाही, तिथेच देव शक्यचं बीज टाकतात आणि काही दिवसात त्याच बीजाचं वटवृक्ष होतं आणि तुम्हाला यशाची सावली देतं. भक्ताची परीक्षा देव घेतात, पण त्यात भक्त जर खरा उतरला तर त्याला एवढं वर नेतात की आयुष्यभर त्याचं नशीब त्याच्या पायाशी लोटांगण घालतं. कधी स्वप्न उद्ध्वस्त होतात, पण त्या तुकड्यांमधून देव नवं स्वप्न साकारतात जे तुम्हाला पुन्हा उभं करतं आणि एक नवीन आशा तुमच्या उरात फुलवतं. लोक जिथे तुम्हाला तोडून टाकतात तिथं देव तुम्हाला उचलतात आणि तुमच्यात देवत्वाची झलक निर्माण करतात. तुम्ही कितीही वेळेला पडला असाल, तो एक क्षण आहे जेव्हा तुम्ही देवाकडे मला उभं करा असं म्हणता, तेव्हा त्यांचे अदृश्य हात तुमचं संपूर्ण जीवन उचलून उंच ठिकाणी घेऊन जातात. भक्तांचा आवाज कधीच आवाळातून परतत नाही, तो कोणत्याही स्वरूपात उतरतोच आणि ज्यावेळी तुम्ही सोडून देता तेव्हा देव पकडून घेतात. दिवस किती अंधारलेले असले तरी जेव्हा भक्ताच्या मनात आस्था असते तेव्हा तीच आस्था देवाच्या कृपेला खुणावते आणि प्रकाशाचा रस्ता उघडतो. स्वतःवरचा विश्वास संपला असतानाही जर देवावर विश्वास असेल तर तोच विश्वास तुम्हाला पुन्हा एकदा उभं करतो, मजबूत, अभंग आणि तेजस्वी बनवतो. जगाने नाकारले तरी त्यांना फरक पडत नाही, कारण ज्याच्या अंतःकरणात भक्ती असते त्यांच्या पाठीमागे देव स्वतः उभे असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. तुमचे प्रामाणिक प्रयत्न बघून देव तुम्हाला एवढं भरभरून देतील की तुम्हाला पुन्हा मागायला देखील काही शिल्लक राहणार नाही. ज्यावेळी जीवनाच्या वाटेवरून चालताना तुमचं प्रत्येक पाऊल अडखळतं, प्रत्येक स्वप्न कोलमडतं आणि प्रत्येक आशा मंदावत जाते, त्या क्षणी एक अंतर्मनातून उमटलेली हाक, माझं आयुष्य तुमचंच आहे स्वामी, जर त्यांच्या चरणांपर्यंत पोचली तर ती हाकच त्यांच्या कृपेचं आधार बनते आणि मग त्यातून तुमच्या जीवनात असं तेज निर्माण होतं की ज्याने अंधार नाहीसा होतो.
आणि नव्या यशाची पाठ उमगते. कधी कधी जीवन इतकं कठीण होतं की स्वतःवरचा विश्वासही डळतो. पण ज्या क्षणी आपण अंतःकरणाने स्वीकारतो की ही परीक्षा त्यांच्या कृपेची तयारी आहे, त्या क्षणी आपलं मन उभारी घेतं आणि मग जे काही आपण गमावलं होतं तेच त्यांच्या कृपेने नव्या स्वरूपात, अधिक चांगल्या रूपात आपल्या जीवनात परत येतं. दुःखाचं ओझं इतकं जड झालं की श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला असेल, तरीसुद्धा जर मनाच्या कोपऱ्यात थोडीशी श्रद्धा, थोडीशी आशा आणि त्यांचं एक स्मरण असेल, तर तोच श्वास पुढे जाऊन जीवनात नवा उगम घेऊन येतो आणि एखाद्या अकल्पित मार्गावरून जीवन पुन्हा फुलू लागतं. तुम्ही ज्यांना जीवनात खूप आपलं मानलं आणि त्यांनीच तुमचं अंतर्मन दुखावलं, तर ती वेदना सहन करताना वाटतं की आता संपवावं सगळं. पण अशा वेळी जर एकदाच तुम्ही परमेश्वराच्या नावाचा धागा पकडला, तर तुम्हाला समजेल की त्या दुखवलेल्या मनाला फक्त एकाच स्पर्शाची गरज असते, तो म्हणजे परमेश्वराची दैवी कृपा, जी सगळ्या जखमा ओळखून त्यावर अमृताचा लेप लावते. काही वेळा आयुष्य इतकं शांत असतं की आपण वाट बघतो एखादी चांगली गोष्ट घडावी म्हणून, पण त्या शांततेतही जर आपण न थकता, न थांबता त्यांच्या चरणांची आठवण करत राहिलो, तर ती वाट पाहण्याची वेळसुद्धा आपल्या नशिबाला नव्याने लिहून जाते आणि अचानक त्या शांततेतून एक चमत्कार असा जन्म घेतो की आपण स्वतःला नव्याने ओळखू लागतो. किती अपमान झालेला असेल आयुष्याने, जेव्हा शून्यावर आणलं असेल, लोक जेव्हा तुमचं हसू उडवत असतील, अशा क्षणी जर तुम्ही स्वतःच्या मनात एकट्याने माझ्या पाठीशी तरी तू उभा राहा स्वामी असं म्हटलं, तरी त्या एकाच भावनिक उद्गारातून तुमच्यासाठी असं दैवी संरक्षण उभं राहतं की जगातलं कोणतंही अपयश तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही. तुम्ही जेव्हा सतत पराभूत होत आहात, प्रयत्न करूनही अपयशाच्या फेऱ्यात अडकत आहात, तेव्हा लक्षात ठेवा की ही अपयशाची मालिका म्हणजे त्यांच्या यशाच्या पर्वाची तयारी आहे. कारण ज्या पायऱ्यांवरून तुम्ही घसरलात, त्या पायऱ्या एक दिवस तुमच्या यशाच्या गाथेचं पायाभूत बळ ठरतील. स्वतःचा आधार संपला की माणूस कोसळतो, पण ज्या क्षणी तो म्हणतो की माझं सगळं संपलं, आता फक्त तूच आहेस, त्या क्षणी तो आधार पुन्हा तयार होतो. आणि हाच आत्मसमर्पणाचा क्षण जीवनात दैवी प्रकाश आणतो, जो तुम्हाला अंधारातून काढून दिव्यतेकडे नेतो. कितीही वेदना अंगावर आली तरी जर मनाने त्या वेदनांचा स्वीकार करून आपण फक्त एकदाच डोळे मिटून त्यांचं स्मरण केलं, तर त्या अश्रूंमध्ये दैवी ताकद निर्माण होते आणि हीच शक्ती आयुष्याचं वळण पूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवते. कधी कधी प्रश्न खूप असतात, पण उत्तर एकच असतं, परमेश्वराचं स्मरण. आणि ते स्मरण म्हणजेच आपलं रक्षण कवच बनून जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाला आपसूक परतवून लावू शकतं. स्वामी भक्तांनो, आयुष्यात जे काही घडतंय ते सर्व काही परमेश्वराच्या कृपेने घडत आहे. तुम्ही फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही जीवनात कधीच निराश होणार नाही. आयुष्य तुम्हाला नक्कीच जीवनाच्या सर्वोच्च टोकावर घेऊन जाईल आणि तुम्हाला तिथे सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही इच्छा केव्हा सोडली होती. स्वामी भक्तांनो, जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथं यशाचं फळ नक्कीच मिळतं, म्हणून प्रयत्न प्रामाणिक ठेवा. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा कान तृप्त होतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या हृदयातील श्रद्धेचं बीज जर खरं निस्वार्थी आणि पवित्र असेल,
तर ते बीज एक दिवशी अशा फळांचे झाड बनते की त्यातून तुम्हाला नुसतं समाधान नाही तर चमत्कारिक अनुभवसुद्धा लाभतात। जीवन किती कठीण वाटलं तरी स्वामींच्या नावाचं स्मरण तुमच्या मनात अखंड सुरू ठेवा, कारण हेच स्मरण तुमचं मन शांत करतं, आत्मा बलवान करतं आणि संकटातून बाहेर काढणारं अदृश्य कवच बनतं। स्वामी महाराजांनी सांगितलंय की जेव्हा भक्त संकटांच्या गर्तेत सापडतो तेव्हा तो जर संयम, श्रद्धा आणि सत्कर्मांचं पालन करत राहिला तर परमेश्वर स्वतः त्याला बाहेर काढतात आणि पुन्हा सुखाच्या वाटेवर नेतात। स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा मिळवायची असेल तर जगातल्या मोहाचा त्याग करून तुमचं मन, शरीर आणि आत्मा एकरूप करून परमेश्वराच्या चरणी अर्पण करावं लागतं। तिथेच खरी भक्ती सुरू होते। स्वामी भक्तांनो, कधी आपलं जीवन इतरांच्या तुलनेत मोजू नका, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळी तपश्चर्या आहे आणि प्रत्येक भक्तासाठी स्वामींनी वेगळी योजना आधीच ठरवलेली असते। स्वामी महाराज म्हणतात, मन शुद्ध असेल तर कोणत्याही देवळात जाण्याची गरज नाही, कारण देव स्वतः त्या मनात वास करतात। त्यामुळे आधी मनाच्या देवळात पवित्रतेची दिवे लावा। स्वामी महाराजांच्या कृपेने जेव्हा संकट दूर जातं तेव्हा भक्त फक्त मुक्त होत नाही तर त्याचा आत्मा एका नवीन चेतनेने जागृत होतो आणि त्याच्या आयुष्याला खरा आध्यात्मिक अर्थ मिळतो। स्वामी महाराज म्हणतात की तुमचं जीवन फुलवायचं असेल तर त्यात इतरांच्या दुःखावर फुंकर घालणारी सेवा आणि विनम्रतेचा सुवास असावा, कारण त्यातूनच कृपेचा झरा वाहतो। स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून जे भक्त स्वतःचं जीवन दुसऱ्यांच्या भल्यासाठी अर्पण करतात त्यांच्या जीवनात नुसतं समाधानच नाही तर असंख्य आत्म्यांचं आभार स्वरूप आशीर्वादही जमा होतात। स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक अश्रू जो भक्त अपयश, दुःख किंवा वेदनेने वाहतो तो परमेश्वराच्या चरणांपर्यंत पोचतो आणि त्या अश्रूंमधूनच परमेश्वर त्यांचं जीवन फुलवतो। जीवनाच्या रणभूमीत जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एकटं वाटतं, पण स्वामी भक्त जर मनोभावे नामस्मरण करत राहिला तर एक दरवाजा असा उघडतो की जिथून नुसता प्रकाशच नव्हे तर चमत्कार बाहेर येतो। स्वामी महाराजांचं प्रेम हे शब्दांत नाही सांगता येणार, ते फक्त अनुभवावं लागतं आणि ज्याने एकदा ते अनुभवलं तो कधीच दुःखी, निराश किंवा हरवलेला राहत नाही। स्वामी भक्तांनो, परमेश्वराला मिळवायचं असेल तर त्याच्या मागे केवळ इच्छांचं ओझं घेऊन जाऊ नका, तर त्यांच्या चरणी निस्वार्थ समर्पणाची भावनाच घ्या, कारण स्वामी फक्त शुद्ध हृदयालाच आपलंसं करतात। स्वामी महाराज म्हणतात की तुमचं नशीब तुमच्या हातात नसेल, पण ते बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या भक्तीत नक्कीच आहे आणि म्हणूनच मी तुमचं प्रत्येक सत्कर्म 1000 पटीने परत करतो। स्वामी भक्तांनो, कधीच भीती बाळगू नका, कारण स्वामींच्या कृपेच्या छायेत एकटा भक्तसुद्धा 1000 संकटांवर भारी असतो आणि त्या भक्तांचं मन हेच त्याचं सर्वात मोठं शस्त्र असतं। स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामींचं मार्गदर्शन नक्कीच मिळेल। तुम्ही फक्त मनापासून त्यांची कृपा स्वीकारा, त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवा आणि आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा। स्वामी महाराज जीवनात तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाहीत। त्यांची कृपा ही तुमच्या जीवनात नक्कीच बरसेल आणि तुमचं जीवन हे नक्कीच सुवासित होईल। स्वामी भक्तांनो, तुम्ही इतरांना प्रेम द्या, परमेश्वर तुम्हाला प्रेम देतील। तुम्ही इतरांना आधार द्या, परमेश्वर तुम्हाला आधार देतील। तुम्ही इतरांना मदत करा, परमेश्वर तुम्हाला मदत करतील। तुम्ही इतरांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, परमेश्वर नक्कीच तुमचं चांगलं करतील। याचा अर्थ असाच आहे की जीवनात तुम्ही जे काही कराल तेच परमेश्वर तुमच्यासाठी करतील, म्हणून तुम्ही इतरांना जो मार्ग दाखवाल
तोच मार्ग परमेश्वर तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून नेहमी दुसऱ्यांचं कसं चांगलं करता येईल याचाच विचार जीवनामध्ये करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये थोडा पैसा कमी कमावला तरी चालेल, मात्र आपल्या कुटुंबाचा, आपल्या मुलाबाळांच्या सुखाचा विचार नक्कीच करा. कारण सुखी समाधानी जीवन हे सर्वांनाच हवं असतं. जेव्हा आपण परमेश्वराच्या भक्तीत उतरतो तेव्हा आपण नक्की सुखी राहू याची खात्री परमेश्वर आपल्याला देतो. म्हणून स्वामी भक्तांनो, पैशाच्या मागे न धावता आध्यात्मिक जीवनात प्रवेश करा आणि स्वतःला सुखी समाधानी बनवा. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.